नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आणि अर्ध जेवण सवून उठलं कारण की फार घाण होतं तिथं. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7 वाजलेत मित्रांनो. हत्तरगिला आहे लक्ष्मी ढाब्याची इथं. पलीकडच्या साईडला थांबलो. या साईडला आपली गाडी आहे. फ्रेश वगैरे झालो आहे, बाथरूमला वगैरे जाऊन आलो आहे. आता निघायचं मित्रांनो. रात्री बारीक बारीक पाऊस कंटिन्यू चालू होता. कुठं कुठं जोरात वगैरे पाऊस पण चालू होता. त्यामुळं रस्त्याची फार बेकार अवस्था झालेली आहे. सगळ्या रस्त्यावर बारीक बारीक खडी आहे. त्याच्यात आहे ना टायर वगैरे पंक्चर व्हायचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळं रात्री इथंच झोपलो आणि कंटाळा पण आलता. रस्ता खराब असल्यामुळं फार वैताग आलता. आता जास्त नाही, बेळगावपर्यंत रस्ता फक्त खराब आहे. बेळगाव नंतर एकदम व्यवस्थित रस्ता आहे. एक जास्तीत जास्त 25-30 किलोमीटर रस्ता अजून खराब असेल. त्याच्यानंतर एकदम स्टार रस्ता आहे, मग काय अडचण नाही. आज रात्रीपर्यंत आपण म्हैसूरला पोचू. अंदाजे 12 ते 1-2 वाजेपर्यंत म्हैसूरला पोचू आपण मित्रांनो. तर निघूयात आता. कुंदन शेठ झोपलेत अजून, ते उठतील आता पुढं वगैरे. मग नाश्ता वगैरे नंतरच करू. आता पण पावसाचं वातावरण आहे बघा. वातावरण रात्री पण पाऊस पडत होता. रात्री एकदा चांगला जोरात पाऊस झालेला आहे, पण आता बारीक बारीक चालू झाला परत. तर निघत मित्रांनो आता. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. मुल्ला हॉटेलवर आलोय. नाश्ता करायचा, भूक लागले म्हणून थांबलोय. कुंदन शेट उठले नाही अजून, झोपलेलेच आहे. वातावरण एकदम गार झाले. आता पाऊस चालू आहे सगळीकडं. आता मी बघितलं म्हणजे तिथून निघालो हत्तीरगीवरून, तिथून कंटिन्यू पाऊस चालू आहे. मागं बघा सगळ्यात पाणी 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 झालं. आता पण चालू आहे, जरा भुरभुर भुरभुर चालू आहे. तर जाऊयात, नाश्ता करूया आणि निघूयात. आता कुंदन शेट कधी उठतात काय माहिती. बहुतेक माझा नाश्ता करू पण उठू पण शकतील, काय सांगता नाहीत. तर जाऊयात मित्रांनो, नाश्ता करूया. धारवाडच्या टोल नाक्यावर आलोय आत्ता. जरा आमचा वायपरचं ऑपरेशन चालू आहे. लूज होतो तो जरा सारखा. पाऊसच चालू आहे रात्रभर. काल दिवसभर वायपरचं बंदच नाही, कंटिन्यू चालू आहे. सकाळपासून पण चालू आहे. तो फार इथं या साईडला खाली जाऊन धडकतो, त्याच्यामुळे त्याचा वरचा रबर निघाला, त्याला उलटा करून टाकत आहे. आता पण बारीक बारीक पाऊस चालूच आहे. मागच्या साईडला टोल नाका आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे. कुठं बारीक, कुठं जोरात. आपल्या इथला खंडाळा घाट सकाळपासून जाम आहे. शिरवळच्या इथला आपली 10 टायर आणि मागच्या ट्रिपला आपल्या संगती होते नाना, ते पण सकाळी 6 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत 10 वाजले. आता घाटातच ट्रॅफिक जाममध्ये अडकले. काहीतरी दरड वगैरे कोसळली असेल, त्याच्याचमुळं जाम असेल. त्यात आज रविवार, गाड्या पण खूप असतात हायवेला. फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते, त्याच्यामुळं सगळं घाट जाम झालं आहे. आता कधी निघतात काय माहिती. तर दोघांचा पण माल म्हैसूसच आहे. मामांचं खत आहे,
आणि नानांचं हाऊसिंग आहे परत. तो वायपरचं काम करून निघूयात मित्रांनो. आता पावसाचं पाणी बघा मित्रांनो, परत आणलंय. मंदिर वगैरे सगळं गेलंय बघा पाण्यात. भरपूर पाऊस झालाय. नदीला पाणी गेलंय मित्रांनो. वारा एवढा आहे ना, मोबाईल पण धरते. फुल भरून वाहते. सगळ्या लोकांचं शूटिंग चालू आहे, फोटो. मित्रांनो दुपारचे 3 वाजलेत. स्पॉट बघा कसला मस्त आहे. सगळं हिरवगार, पाऊस वगैरे पडून गेला त्याच्यामुळे सगळं हिरवगार. रानात गुरं चरत आहेत. एकदम मस्त स्पॉट आहे. तसं सगळीकडेच मस्त आहे इथं साऊथ मध्ये. शेतीचे पण काम चाललेत. या साईडला दाखवतो. दोन्ही बाजूला एकदम भारी स्पॉट आहे. इथं पण शेतात काम करत आहेत बघा लोक. भात लावलंय. समोरच्या साईडला शेतीमध्ये काम चालू आहे बघा. ते सुपारीचे झाड आहे समोर. निघूयात आता मित्रांनो. कडूरच्या पुढच्या टोल नाक्यावर आलोय. आता अंडा राईस खाते मी आणि शेटनी ऑमलेट सांगितलंय. शेटनी पहिला नंबर लावला होता, पण माझा अंडा राईस बनवायला घेतला पहिले. रात्री 11-12 वाजतील आम्हाला पोचता साधारण असा अंदाज आहे. बघूयात आता किती वेळ लागतो, काय होतं नक्की नाही सांगतात. हा नवीन हायवे झालाय सगळा. त्या साईडला गाडी, पुढच्या साईडला टोल नाका आहे. आता नॉनस्टॉप जायचं. आता खाल्ल्यानंतर जेवणाचं बघू आता कुठं काय आहे ना. तुझा एक कुठं नाही, ते तर सकाळी आहे ना. त्या मागच्या वेळेस एक किस्सा झालता, उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो तुम्हाला. तिथं जाऊन त्याच्यात माझी पण काही चूक नाही आहे. ते चुकून झालं माझ्याकडून. म्हैसूरच्या इथं अंडा राईस होते. आता 10-15 मिनटं लागतील. बघूयात काय होतं. मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत. पांडवपुरा इथं पोचलोय. आता आम्हाला जिथं जायचं 30 किलोमीटर राहिलं असेल, 25-30 किलोमीटर. जेवासाठी थांबलो होतो
पण हॉटेल काय व्यवस्थित भेटलं. एक हॉटेल भेटलं तिथं काय आम्हाला व्यवस्थित नाही वाटलं. घेतला होता कुचका राईस, 2 घास खाल्ले दोघांनी आणि अर्धं जेवण सवून उठलं, कारण की फार घाण होतं तिथं, त्याच्यामुळं जेवलो नाही. तर आजचा मित्रांनो हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.